नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आपण कथेला। सुमित आणि आर्या यांचं लग्न प्रेमविवाह होतं। दोघांनी घरच्यांचा विरोध सहन करून संसार उभा केला होता। सुरुवातीचे दिवस खूप सुंदर होते। छोटस घर, कमी पगार, पण भरपूर प्रेम। सुमित रोज कामावरून घरी येताना आर्यासाठी फुलं आणायचा आणि आर्या त्याच्यासाठी त्याच्या आवडतीचा चहा बनवून ठेवायची। त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता होती, पण मनात समाधान होतं। काळ पुढे सरकत गेला आणि सुमितला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली। पगार वाढला, घर बदललं, गाडी आली आणि आयुष्य हळूहळू सुखात जाऊ लागलं। पण सुखासोबत बदलही आले। सुमितचा स्वभाव बदलायला लागला। तो आधीसारखा हसत नव्हता, आर्यासोबत वेळ घालवत नव्हता। ऑफिसच्या मीटिंग्स, पार्टी, टूर या सगळ्यांमध्ये तो इतका गुंतला की घर त्याच्यासाठी फक्त झोपायची जागा राहिली। आर्या अनेकदा त्याला विचारायची, तू ठीक आहेस ना? पण तो नेहमी हसून विषय बदलायचा। एक दिवस सुमित रात्री खूप उशिरा घरी आला। त्याच्या शर्टवर परफ्यूमचा वेगळाच सुगंध होता। आर्याला काहीतरी चुकीचं जाणवलं, पण तिने स्वतःला समजावलं की ती उगाच विचार करते आहे। काही दिवसांनी तिने पाहिलं की सुमित सतत फोन लपवू लागला आहे। बाथरूम मध्ये जाऊन बोलणं, रात्री उशिरा मेसेज करणं, अचानक हसणं, हे सगळं बदल आर्याच्या मनाला टोचू लागले। पण प्रेम इतकं होतं की तिने सत्य स्वीकारायचं टाळलं। एके दिवशी सुमित आंघोळीसाठी गेला असताना त्याचा फोन टेबलवर वाजला। स्क्रीनवर नाव चमकलं, नेहा ऑफिस। आर्याने फोन उचलला नाही, पण मेसेज दिसला, कालची रात्र खूप सुंदर होती, पुन्हा भेटायचे। आर्याच्या हातातून फोन खाली पडला। तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं। डोळ्यात पाणी आलं, पण आवाज मात्र बाहेर आला नाही। ती शांतपणे सोफ्यावर बसली। सुमित बाहेर आला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून घाबरला। आर्याने काहीही न बोलता फोन त्याच्या हातात दिला। काही क्षण दोघांमध्ये शांतता होती। त्या शांततेत हजारो प्रश्न आणि तुटलेलं प्रेम होतं। सुमित काही बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्द सापडत नव्हते। शेवटी तो म्हणाला, हे तसं नाही आहे जसं तुला वाटतं। आर्या कटू हसली। विश्वासघात नेहमी असाच सुरू होतो सुमित। आधी खोटं आणि मग कारण। त्या रात्री दोघं वेगवेगळ्या खोलीत झोपले। आर्या संपूर्ण रात्र रडत होती। तिने आयुष्यभर ज्या माणसावर विश्वास ठेवला त्यानेच तिच्या मनाचा खून केला होता। दुसऱ्या दिवशी सुमितने माफी मागायचा प्रयत्न केला। त्याने सांगितलं की ऑफिसमध्ये जवळीक वाढली आणि तो नकळत त्या नात्यात अडकला। आर्या ऐकत होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी कमी कुठे पडले? तिला स्वतःवरच शंका यायला लागली। तिचं हसणं कमी झालं। ती आरशात स्वतःकडे बघून विचार करायची की तिच्यात काय कमी आहे। दिवस जात होते आणि घरातलं वातावरण थंड होत चाललं होतं। सुमित प्रयत्न करत होता, पण त्याच्या प्रत्येक शब्दात आर्याला खोटेपणा जाणवत होता। एक दिवस आर्या तिच्या आईकडे गेली। आईने तिच्या डोळ्यातील वेदना ओळखली। आर्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडली। आई फक्त एवढंच म्हणाली, बेटा, विश्वास एकदा तुटला की पुन्हा जोडता येतो, पण त्याच्या भेगा कायम दिसतात। काही दिवसांनी आर्या परत घरी आली। तिने ठरवलं की ती सुमितला अजून एक संधी देईल, कारण तिच्यासाठी लग्न फक्त नातं नव्हतं, तर आयुष्य होतं। सुरुवातीला सगळं ठीक वाटू लागलं। सुमित वेळेवर घरी येऊ लागला, फोन लपवणं बंद केलं आणि आर्यासोबत वेळ घालवू लागला। पण आर्याच्या मनातली भीती संपत नव्हती। प्रत्येक फोन कॉलवर तिचं मन धडधडायचं। प्रत्येक उशिरा येण्यावर तिला संशय यायचा। प्रेम होतं, पण विश्वास मरत चालला होता। एके रात्री सुमित झोपला असताना आर्याने त्याचा फोन तपासला। तिला काही सापडलं नाही, पण स्वतःचाच तिरस्कार वाटला। मी अशी नव्हते, ती स्वतःशी म्हणाली। विश्वासघाताने तिचं व्यक्तिमत्व बदलून टाकलं होतं। काही महिन्यांनी आर्याला समजलं की ती आई होणार आहे। ही बातमी ऐकून सुमित खूप आनंदी झाला। त्याने आर्याला मिठी मारली, पण तिच्या मनात आनंदासोबत भीतीही होती। तिला वाटत होतं
की हे मूल त्याच्या नात्याला वाचवेल का? गर्भारपणात आर्या अधिक संवेदनशील झाली. तिला सुमितची साथ हवी होती. सुमित प्रयत्न करत होता, पण त्याच्या भूतकाळाची सावली प्रत्येक क्षणी त्यांच्यामध्ये उभी राहायची. एक दिवस अचानक आर्याला नेहाचा फोन आला. नेहाने शांत आवाजात सांगितलं, मी आणि सुमित आता संपर्कात नाही, पण तुला एक सत्य माहिती असायला हवं. त्याने मला सांगितलं होतं की तो तुझ्यासोबत आनंदी नाही. हे ऐकून आर्याचं हृदय पुन्हा तुटलं. तिने फोन ठेवला आणि खूप वेळ स्वतःला खोलीत बंद केलं. सुमित घरी आल्यावर तिने त्याला काही विचारलं नाही, फक्त एवढंच म्हणाली, तू मला फसवलंस. हे एकदा सहन केलं, पण तू दुसऱ्या व्यक्तीसमोर माझ्या प्रेमाची किंमत कमी केलीस. हे मी कधीच विसरणार नाही. त्या रात्री सुमित पहिल्यांदा खऱ्या अर्थाने कोसळला. त्याला समजलं की त्याने फक्त पत्नीचा नाही, तर तिच्या आत्मसन्मानाचाही विश्वासघात केला आहे. दिवस पुढे जात होते. मुलाचा जन्म झाला. छोट्या अथर्वच्या आगमनाने घरात पुन्हा हसू आलं. सुमित मुलावर जीवापाड प्रेम करू लागला. आर्या ही मुलात रमू लागली. पण पती पत्नी मधलं अंतर पूर्णपणे मिटलं नव्हतं. ते दोघं एकत्र राहत होते, पण मनाने दूर झाले होते. एक दिवस अथर्व आजारी पडला. रात्री हॉस्पिटलमध्ये बसताना सुमितने आर्याचा हात धरला आणि म्हणाला, मी खूप चुका केल्या आर्या, पण मला अजून एक संधी देशील का? मी पुन्हा तुझा विश्वास जिंकू इच्छितो. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, विश्वास मागून मिळत नाही सुमित, तो वागण्यातून परत कमवावा लागतो. त्या दिवसानंतर सुमित खरोखर बदलू लागला. त्याने ऑफिसच्या अनावश्यक पार्ट्या बंद केल्या. तो घराला वेळ देऊ लागला. आर्याला तिच्या करिअरमध्ये मदत करू लागला. हळूहळू आर्याच्या मनातला राग कमी होऊ लागला. पण काही जखमा अशा असतात ज्या पूर्ण भरून येत नाहीत. अनेक वर्षांनी एकदा दोघं जुन्या फोटो अल्बमकडे पाहत बसले होते. सुमितने एका फोटोवर हात ठेवून विचारलं, तू मला खरंच माफ केलंस का? आर्या शांतपणे हसली आणि म्हणाली, माफ केलं, पण विसरले नाही. त्या उत्तरात प्रेमही होतं आणि वेदनाही. सुमितने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याला समजलं की विश्वासघाताचा डाग आयुष्यभर राहणार आहे. पण त्याच वेळी त्याला हेही जाणवलं की खरं प्रेम कधी कधी तुटूनही जिवंत राहतं. त्या दिवसानंतर दोघांनी एक नवीन सुरुवात केली. पूर्वीसारखी निरागसता परत आली नाही, पण एक प्रगल्भ समजूतदारपणा निर्माण झाला. आर्याने स्वतःला पुन्हा शोधायला सुरुवात केली. तिने छोटासा बुटीक सुरू केला आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली. सुमित तिच्या अभिमानाने प्रत्येक ठिकाणी उल्लेख करायचा. त्याला आता कळलं होतं की पत्नी फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते, तर ती आयुष्याची खरी साथीदार असते. एक दिवस अथर्वने शाळेतून येऊन विचारलं, आई, बाबा, खरं प्रेम म्हणजे काय? दोघं काही क्षण शांत राहिले. मग आर्या म्हणाली, खरं प्रेम म्हणजे फक्त आनंद नाही बाळा, तर चुका झाल्यानंतरही नातं वाचवण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न. सुमितच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी दडली होती. वर्षानुवर्षे लोटली. त्यांच्या केसामध्ये पांढर पडलं, पण त्या विश्वासघाताची आठवण मात्र कधी पूर्ण पुसली गेली नाही. काही वेळा रात्री शांततेत आर्याला अजूनही जुने दिवस आठवायचे आणि मन दुखायचं, पण त्याच वेळी तिला सुमितचा बदललेला स्वभावही दिसायचा. एकदा समुद्रकिनारी फिरताना सुमित म्हणाला, जर त्या दिवशी तू मला सोडून गेली असतीस तर कदाचित मी आयुष्यभर स्वतःलाच माफ करू शकलो नसतो. आर्या म्हणाली, कधी कधी नातं तोडणं सोपं असतं, पण ते टिकवण्यासाठी स्वतःच्या मनाशी लढावं लागतं. सूर्य मावळत होता आणि दोघं शांतपणे समुद्राकडे पाहत होती. त्यांच्या आयुष्यातील वादळ संपलं होतं, पण त्यांच्या लाटा अजूनही मनात कुठेतरी उमलत होत्या. तरीही त्यांनी एकमेकांचा हात सोडला नव्हता, कारण प्रेम कधी कधी परिपूर्ण नसतं, ते तुटलेलं जखमी
आणि अपूर्ण असतानाही जगत राहतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत